नमस्कार मित्रांनो, विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग पाहूयात धम्माल भन्नाट जोक्स. पहिला. प्रत्येक चिडलेल्या स्त्रीच्या पाठीमागे आता मी काय केले असे विचारणारा शांत पुरुष असतो, बरोबर ना? एक मराठी मैत्रीण मराठी मुलीला विचारत होती, तुम मराठी लोग कब तक दिवाली मनाते हो? तिचे उत्तर, मोती साबण संपे तक, बरोबर ना? शाळेची आठवण. मित्र, पाणी दे ना, आपण घे पण आ करून पी. दिवाळी धमाका. दुकानदार, कशी साडी दाखवून तुम्हाला? महिलेचे उत्तर, शेजारी जळून मेली पाहिजे अशी साडी दाखवा आम्हाला. मुलगा आईला म्हणतो, आई आई मी टीव्ही बघू का? आईचे उत्तर, बघ पण चालू करू नको. लहानपणीचे सर्वात मोठी अफवा. चला भूर जायचंय. आयुष्याचा पार धूर झालाय, पण ते भूर कुठं आहे अजून कळालंच नाही बघा. तुम्हाला कळालं असेल तर कमेंट करा बघा. पाण्यात बसलेली म्हैस आणि सिरियल बघत बसलेली बाई कधीच लवकर उठत नाही. ह्या व्हिडिओ मधला सर्वात छोटा जोक. नवरा म्हणतो, मला कविता आवडते. बायको म्हणते, मला पण विनोद आवडतो. हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर बायको म्हणते वेटरला काहीतरी टिप द्या. बायको नवऱ्याला म्हणते, वेटरला काहीतरी टिप द्या. नवरा काय म्हणतो, लग्न करू नको रे बाबा, हीच तुझी सर्वात मोठी टिप. मी काय म्हणतो दिवाळीत लग्न केले तर बोनस म्हणून मेहुणी पण देतील का? बायकांच्या नावाच्या अगोदर सव्वसे का लिहितात बरं? कोणाला माहिती आहे का? कारण ती एकटीच 100च्या बरोबरीची असते. पटलं का तुम्हाला? आणि जर पटलं असेल तर पटापट कमेंट करा. शिक्षक गण्याला विचारतात, मामाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात रे? गण्याचे उत्तर, आयब्रो. मास्तर कोमात, गणेश मात्र जोमात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. पण माझी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे. तुम्ही व्हिडिओ तर बघता पण चॅनलला सबस्क्राईब मात्र करत नाहीयेत. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा. धन्यवाद.